नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात आणि खरं तर आजचा भाग खूप छान आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर आता सचिनला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पकडल्यानंतर आता अर्जुन त्याला पकडून इथे अस्मिताकडे घेऊन आलाय. अस्मिता मात्र झोपलेली असते. तर अर्जुन सायलीला सांगत असतो की लवकर उठव अस्मिताईला. तर आता सायली इथे अस्मिताला उठवत असते आणि अस्मिता उठल्यावर पाहते की अर्जुनने आता सचिनची कॉलर पकडली आहे आणि ती लगेच ओरडते, अर्जुन, सायली, अरे असं का पकडलंय त्याला, सोड त्याला आधी. आणि लगेच बेडवरनं उठून आता अर्जुनच्या दिशेने जाते. तर अर्जुन तिला सांगतो की अगं, आत्ता आम्ही गेटच्या बाहेर होतो तेव्हा पाहिलं की हा याच्या गर्लफ्रेंडला भेटत होता. आता मात्र अर्जुन झालेला सगळा प्रसंग आता इथे अस्मिताला सांगतो. पण नेहमीप्रमाणे हा सचिन मात्र आता या अस्मितासोबत खोटं बोलतो आणि तिला सांगतो की अगं नाही, ती मुलगी नव्हतीच, तो पुरुष होता. अगं, मी तुला सांगितलं ना की मी त्या माणसांकडनं पैसे उधार घेतलेले आहेत आणि ते माणसं मला काही दिवसापासून त्रास देत आहेत म्हणून तेच माणसं होते ते. आता हे मात्र अस्मिताला लगेच खरं वाटतं आणि अस्मिता उलट सचिनला काहीही न बोलता उलट अर्जुन आणि सायलीलाच बोलत असते. उलट ती अर्जुनला बोलते की मला माहीत आहे की याने पैसे उसने घेतलेत आणि ते परत करता नाही आले म्हणून ते माणसं याला त्रास देत आहेत म्हणून. नाही म्हणजे सॉरी, सुभेदारांच्या घरी हे असे उधारी करायला माणसं आले होते, पण मी जे काही सांगते ना ते खरं आहे. आता अर्जुन मात्र अस्मिताला समजवायचा प्रयत्न करत असतो की अगं, हा तुझ्याशी खोटं बोलतोय, ती मुलगीच होती म्हणून. आता सायली देखील आता अस्मिताला सांगत असते की अस्मिता ताई, हो ती खरंच मुलगीच होती, तो कुणीही पुरुष नव्हता. एवढ्या अंधारामध्ये देखील मी जेव्हा त्याचा पाठलाग केला, त्याला पकडायला प्रयत्न केला, तेव्हा देखील मला समजलं की ती मुलगी आहे म्हणून. तर अस्मिता मात्र हे सगळं काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहे, कारण तिचा आता सचिनवर खूप जास्त विश्वास आहे. तर अर्जुन आता अस्मिताला बोलत असतो, तू हे सगळं यासाठी बोलतीयस कारण तुझ्या नवऱ्यावर अगदी आंधळा विश्वास आहे म्हणून. पण एक लक्षात ठेव, या सगळ्याचा त्रास मात्र फक्त तुला एकटीला नाही होणार आहे, तुझ्या मुलाला देखील या सगळ्याचा त्रास होणार आहे. तर अस्मिता उलट आता या दोघांना म्हणजे सायली आणि अर्जुनलाच बोलते की हो, काय त्रास व्हायचा ते होऊ देत आणि या सगळ्याचा काय जो काही त्रास होणार आहे ना तो सहन करायला मी तयार आहे वगैरे, आणि आता तुम्ही इथून जा. आता अस्मिता खरं तर काहीही ऐकून घ्यायला तयार नाही आहे म्हटल्यानंतर खरं तर अर्जुन मात्र खूप जास्त चिडलेला असतो तिच्यावर आणि अशीच चिडचिड करत आता तो त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. आता अर्जुन असा चिडचिड करत असतो खोलीमध्ये येऊन देखील की पाहिलं ना, अस्मिताई त्याच्या विरोधात काही देखील ऐकून घ्यायला तयार नाही आहे, तो सरळ खोटं बोलतो आहे अस्मिताईशी. त्यावर आता सायली त्याला समजवायचा प्रयत्न करते की हो, आपण आता अस्मिताताईंना काहीही सांगितलं तरीही ते आपलं ऐकून घेणार आहेत का? त्यांना उलट सचिन भाऊजींचं सगळं खरं वाटतंय आणि घरात जरी आपण कोणाला सांगितलं तरी एवढ्या रात्री त्यांना भेटायला मुलगी आली होती म्हणून तरी त्यांनाही कोणाला खरं वाटेल असं मला तरी वाटत नाही आहे. त्यावर आता अर्जुन सांगतो की हो, तो जर गेटच्या आत भेटत असता ना, मग मात्र CCTVमध्ये सगळं काही कॅप्चर झालं असतं आणि मग आपल्याला पुरावा म्हणून ते अस्मिताईला दाखवताही आलं असतं. पण तो नेमकं गेटच्या बाहेर होता म्हणून आता CCTVमध्येही काही कॅप्चर झालं नाही आहे. तर आता सायली अर्जुनला समजावते की बाकी घरातले जसं म्हणतायत ते देखील बरोबर आहे, अस्मिताईसमोर आता आपल्याला हा सगळा विषय नको आहे. तर अर्जुन मात्र असा चिडचिड करत झोपायला जातो. तर सायली त्याला समजावते की हळूहळू सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील म्हणून. पण अर्जुन मात्र अजूनही हाच विचारत असतो की पण हे सगळं व्यवस्थित करणार कसं. आणि आता रात्री उशिरा झोपल्यामुळे खरं तर आता सकाळी 7 वाजून गेले तरीही सायली अर्जुन उठलेले नसतात. आता अर्जुनला त्याच्या ऑफिसमधनं कुणाचा तरी होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन येतो. तेव्हा अर्जुनला समजतं की आज होळी आहे म्हणून, आणि आता तो फोन ठेवतो तेवढ्यातच सायली जागी होते आणि पाहते तर काय 7 वाजून गेलेत. आता मात्र सायली खूप चिडचिड करायला लागते आणि बोलते की हे काय 7 वाजून गेले, अहो मी लवकर आवरून खाली जायला पाहिजे होतं, आज तुमच्यामुळेच उशीर झाला आहे मला खाली जायला.
आता अर्जुन मात्र असा झोपेमध्येच असतो आणि असा गोंधळून जातो. काय, माझ्यामुळे उशीर झालाय? मी काय केलंय? तूच मला गार्डनमध्ये घेऊन गेली होतीस ना? त्यावर आता सायली बोलते की हो, गार्डनमध्ये मीच घेऊन गेले होते, पण मग झोपायला तुमच्यामुळेच उशीर झालाय. आणि तुम्हीच अलार्म का नाही लावला बरं? आणि आता सायली घाईघाई आवरायला निघून जाते आणि ती अर्जुनला देखील आता ओरडून उठवायचा प्रयत्न करत असते, पण अर्जुन मात्र अजूनही आळशीपणे तसंच लोळत असतो. त्यावर आता सायली तिकडून ओरडतेच, उठा आता लवकर, नाहीतर आता होळीला तुमच्या नावानेच बोंबा माराव्या लागतील. आणि मग अर्जुनही आता नाईलाजाने का होईना पटकन आवरायला घेतो. तर इकडे सुमन आणि कल्पना किचनमध्येच असतात आणि ते पाहत असतात की आता पुरणपोळीची तर नैवेद्याची सगळी काही तयारी झालेली असते. तर पूर्णा आजी आणि प्रतापही तिथेच डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि तेवढ्यातच चैतन्य तिथे येतो आणि आल्या आल्याच म्हणतो की मला ना रात्री झोपेतच पुरणपोळीचा वास येत होता. म्हटलं आपल्या घरी तर काही पुरणपोळी बनली नाही आहे, मग आता आपल्याला सुभेदारांकडेच पुरणपोळी खायला भेटणार, म्हणून मी तडक सकाळी सकाळी इकडेच निघून आलो. त्यावर आता प्रताप त्याला बोलतो, हो अरे तुझ्याशिवाय आमचा एक तरी सण साजरा होतो का? नाही ना, बरं झालं आलास आणि पुरणपोळीही खायला मिळणार आहे तुला. तर तेवढ्यातच आता रविराज आणि प्रतिमा देखील येतात. तर प्रतिमा कल्पनाला बोलते, कल्पना आज खूप कामं आहेत ना गं, एक काम कर, तू बाकीचं पहा, स्वयंपाकाचं मी पाहते. तितक्यातच आता सुमन देखील बोलते, वहिनी अहो मी कल्पना वहिनींना बोलत होते, पण त्या पहा ना काही करूनच देत नाही आहेत. खरं तर आता प्रतिमाला इथे खूप चक्कर येत असते आणि खूप थकवा जाणवल्यासारखं वाटत असतं, पण कोणाच्याही लक्षात येऊ न देता ती लगेच तिथे आता खुर्चीवर बसते आणि पाणी पिऊन आता पाणी प्यायला लागते आणि विचार करत असते की मला आजकाल हे असं का होतंय, एवढा का थकवा जाणवतोय, इतकं का गरगरतंय. तर सायली आणि अर्जुनही आता तोपर्यंत खाली आलेले असतात आवरून. तर आल्या आल्याच मात्र सायली आता कल्पनाला बोलते की आई सॉरी हां, नाही म्हणजे मी आज लवकर आवरून खाली यायला पाहिजे होतं, पण मला उठायला उशीर झाल्यामुळे मला लवकर यायला जमलं देखील नाही. आता मग सगळेच विचार करतात की सायली तर आत्ता येते, मग पहाटे उठून ही सगळी तयारी केली तरी कोणी? त्यावर आता सगळ्यांना असं वाटतं की विमलने केली की काय, पण विमल सांगते की मीही काहीच केलेलं नाही आहे. आणि तेवढ्यातच आता अश्विन देखील तन्वीला आवाज देत देत तिथे येतो आणि विचारतो सगळ्यांना की तन्वीला पाहिलंत का तुम्ही? नाही, मी सकाळी उठलो तेव्हा देखील ती खोलीमध्ये नव्हती. आणि आता अश्विन असं विचारतच असतो की तन्वी आता दरवाजातून आत येते, हातामध्ये ते पूजेचं ताट वगैरे असतं तिच्या, आणि विचारते की अश्विन अरे मी इथे आहे. आता तिला हे असं पदर वगैरे घेतलेलं, हळदी कुंकू लावलेलं, असं पूजेचं ताट वगैरे हातामध्ये एवढ्या सकाळी सकाळी मात्र सगळेच तर शॉक झालेले असतात तिला खरं तर असं पाहून. त्यावर कल्पना विचारते की अच्छा, म्हणजे हे सगळं तू केलं आहेस का? त्यावर आता तन्वी सांगते की हो, मी सकाळीच उठून आहे ना सडा पण घातला आहे, रांगोळी पण काढली आहे, सगळं काही केलं आहे. आता तिचं हे सगळं बोलणं ऐकून खरं तर पूर्णाजी पण विचार करत असते की ही एवढी कशी काय बदलली आहे, नाही म्हणजे ही खरंच बदलली आहे की फक्त नाटक करते वगैरे. तर आता तन्वी पुढे बोलते की मी पुरणपोळीची पण सगळी तयारी करून ठेवली आहे आणि आजचा नैवेद्य पण मीच बनवणार आहे. तितक्यातच आता रविराज बोलतो की ही खरंच सुधारली आहे, यावर तर माझा काही विश्वास नाही आहे, नाही हेहीच काहीतरी नवीन नाटकच असणार आहे. आता सगळेच जण आता खरं तर तन्वीची थट्टाच करत असतात आणि हे ऐकून अश्विन मात्र आता चिडतो सगळ्यांवर आणि बोलतो की हे काय, नाही म्हणजे ती इतर वेळेस काही करत नाही म्हणूनही तुम्ही तिला बोलत असता, आणि आज जर ती सगळ्यांसाठी मनापासून काहीतरी करायचा प्रयत्न करते तर आज देखील तुम्ही तिचं कौतुक न करता तिचं थट्टाच करताय का? त्यावर तन्वी बोलते, अश्विन अरे राहू देत ना, यामध्ये त्यांचीही काही चूक नाही आहे. आता तन्वी आता बोलत असते की पुरणपोळीचा नैवेद्य आज मीच बनवणार आहे वगैरे. त्यावर पूर्णाजी मात्र लगेच तिला नकार देतात आणि बोलतात की नाही, पुरणपोळीचा नैवेद्य मात्र सायलीच बनवेल. त्यावर आता सायली बोलते की ठीक आहे, असं कोणाला नैवेद्य बनवण्यासाठी नाही तर नाही म्हणू शकत आहे आपण, ठीक आहे तिची इच्छा असेल तर बनवू द्या यावेळेस तिला नैवेद्य, मी नाही बनवत. त्यावर आता पूर्णाजी बोलते की ठीक आहे,
ठीक आहे तन्वी, तू जाऊ शकतेस आता किचनमध्ये, बनव तू नैवेद्य. पण मग पूर्णा आजी पुढे सायलीला देखील बोलते की सायली, तिने जरी पोळ्या बनवल्या ना तरी तुला देखील पोळ्या बनवायच्या आहेत, कारण माझा तर काही तिच्यावर अजिबातही विश्वास नाही आहे की ती नैवेद्याजोग्या पोळ्या बनवेल की नाही बनवेल म्हणून. तर आता सगळेच जण ज्याच्या ज्याच्या कामाला लागतात. तर सायली आणि अर्जुन मात्र बाजूला येतात. तर अर्जुन बोलत असतो की ही इतकी कशी काय बदलली आहे, आणि तेही नागराजला जेल झाल्यापासून. त्यावर सायली बोलते की नागराज जे काही बोलला होता ना, सगळं हिच्या बाबतीत लागू पडतंय, आपल्याला हिच्यावर लक्ष ठेवायला हवं आहे. तर कल्पना आणि प्रताप अजून अस्मिता कशी नाश्त्याला आली नाही आहे यावर त्यांचं एकमेकांकडे विचारपूस करत असतात. आणि खरं तर आता सचिन तिथे असल्यामुळे कल्पनाचीही इच्छा नसते अस्मिताच्या खोलीमध्ये येण्याची. तर आता प्रताप तिला बोलतो की चल आपण दोघेही मिळून जाऊयात. तर इकडे अस्मिताला आता या सचिनने रात्री जे काही जायफळ घातलेलं दूध दिलेलं असतं त्यामुळे तिला आता चांगलीच ग्लानी आलेली असते आणि ती झोपेतून उठतही नसते. तर सचिन तिला उठवायचा प्रयत्न करत असतो. तर कल्पना आणि प्रताप येताच तो बोलतो की मम्मा पहा ना, ही झोपेतून उठतच नाही आहे. आता कल्पना अस्मिताला झोपेतून उठवायचा प्रयत्न करते. तर अस्मिता बोलते मम्मा झोपू दे ना गं, अगं मला ना खूप झोप येते, म्हणजे मी खूप गाढ झोपले होते पण झोप पूर्ण झाली असं वाटतच नाही आहे मला. त्यावर आता प्रताप बोलतो की अगं पण डॉक्टरांनी तुझ्या गोळ्या वगैरे बदलल्या आहेत का, त्यामुळे होत आहे का तुला हे असं, काय खाल्लं होतंस का तू नक्की. त्यावर आता ती थोडीशी उठून बसते आणि बोलते की मी ना सचिनने दिलेलं दूध पिऊन झोपले होते. आता हे ऐकून मात्र कल्पना आणि प्रताप दोघेही खरं तर खूप शॉक होतात. आणि प्रताप खूप चिडतो सचिनवर आणि बोलतो की सचिन, तिचे आई वडील ना तिची काळजी घ्यायला आहे तिथे, तुला तिची अशी काळजी करायची काही एक गरज नाही आहे. आणि आता कल्पना आणि प्रताप परत एकदा हॉलमध्ये येतात. तर आता बाजारातून काही सामान आणायचं असतं पूजेसाठी वगैरे, त्यासाठी सुमन लिस्ट बनवत असते आणि कल्पना आणि पूर्णाई वगैरे तिला सांगत असतात की लिस्टमध्ये काय काय लिहायचं आहे. तर इकडे तन्वी आता किचनमध्येच आहे आणि ती आता सायलीला बोलते की मी पोळ्या करून घेऊ का, तुझं गॅसचं काम झालं असेल तर. त्यावर सायली तिला सांगते की आधी एकदा सगळा स्वयंपाक होऊन जाऊ देत आणि सगळ्यात शेवटी गरम गरम पोळ्या करायच्या असतात. आता तन्वी विचार करत असते की माझ्याकडे वेळ तर भरपूर आहे आणि नागराजसाठी जो कोणी मी वकील पाहिला आहे मला त्याला आजच भेटायला हवं आहे, नाहीतर तोही ही केस सोडून द्यायचा. पण आता इथनं बाहेर तरी कसं पडू, काय कारण सांगू आता बाहेर पडण्यासाठी या सगळ्यांना. आणि तेवढ्यातच पूर्णाई देखील विचार करत असते की ही हे सगळं काही नाटक करतीये हे तर माझ्या लक्षात आलं आहे, पण आता हिला असं काहीतरी काम द्यायला हवं आहे ना की हिचं नाटक, हिचा खोटेपणा लवकरच बाहेर येईल. आणि आता याच विचारात पूर्णाई असते. तर ती लिस्ट देखील बनवून झालेली असते कल्पनाची आणि कल्पना ती लिस्ट प्रतापकडे देते आणि बोलते की मार्केटमधून या सगळ्या काही गोष्टी घेऊन या तुम्ही. त्यावर प्रताप बोलतो की ठीक आहे, मी रविराजलाही घेऊन जातो सोबत, येशील ना रे. त्यावर कल्पना बोलते की अहो काही काय, भाऊजींना काय मार्केटमध्ये घेऊन जात आहे, तुम्ही एकटे जा ना. तितक्यातच रविराजही बोलतो नाही नाही वहिनी, काही हरकत नाही, उलट मीच किती दिवस झाले मार्केटला गेलेलो नाही आहे, जातो मी, आम्ही जातो दोघे सोबत, द्या ती लिस्ट इकडे. आणि ते दोघेही आता मार्केटला जाण्यासाठी निघणार. तेवढ्यातच आता तन्वीला तर मात्र चान्सच भेटलेला असतो बाहेर जाण्यासाठी. तन्वी लगेच येते आणि बोलते की बाबा तुम्ही कशाला ना एवढ्या उन्हाचं बाहेर जाताय बरं, द्या ती लिस्ट माझ्याकडे द्या, मी येते ना सगळं काही सामान घेऊन मार्केटमधून. तितक्यातच आता पूर्णाजी बोलते तन्वी त्या दोघांना जाऊ देत मार्केटमध्ये, तुझ्यासाठी ना माझ्याकडे खूप महत्त्वाचं दुसरं काम आहे. त्यावर तन्वी विचारते की कोणतं काम. आता खरं तर पूर्णाई तिला असं काम देते ना त्याने खरंच तिचं नाटक उघडं पडणार असतं. त्यावर पूर्णाजी सांगते की अगं तुला माहीत आहे का, नाही म्हणजे होळीमध्ये जाळायला 5 का होईना शेणाच्या गौऱ्या हव्या असतात, त्यामुळे तू एक काम कर, जाऊन पहिलं शेण आणि गोमूत्र घेऊन ये बरं आणि त्याच्या गौऱ्या थापून तयार कर, आपल्याला संध्याकाळी लागतील ना होळीसाठी. आणि हो, जिथे आपल्याला होळी दहन करायचं आहे ना ती जागा देखील एकदम स्वच्छ करून ठेव बरं.
आता हे ऐकल्यावर तर तन्वी मात्र खरं तर चिडलेलीच असते, पण तोंडावर तसं न दाखवता ती आपल्या उगाचच बोलते की ठीक आहे, चालेल ना, करेल मी. आता हे ऐकल्यावर घरातील सगळेच जण खरं तर तन्वीचं तोंड पाहून हसत असतात, कारण तन्वीची चांगलीच फजिती झालेली असते इथे. तर तेवढ्यात आता विमलताई तन्वीला बोलतात की तन्वीताई, शेण आणायला ना गोठ्यात जावं लागतं, माहिती आहे ना तुम्हाला? त्यावर तन्वी बोलते की माहीत आहे मला. आणि कल्पना देखील आता तिची फिरकी घ्यायचा चान्स सोडत नाही आणि कल्पना तिला बोलते की तन्वी, हो, आणि गोठ्यामध्ये जावं लागतं बरं का, नाहीतर तू जाशील वाण्याच्या दुकानात आणि म्हणशील 5 किलो शेण द्या म्हणून. आता सगळेच जण या जोकवर हसत असतात, पण तन्वीचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालंय. नाही म्हणजे हिने कितीही नाटक केलं तरी घरातील सायली किंवा पूर्णाजी मात्र तिला हे असं काहीतरी कामाला लावून तिचीच मात्र चांगलीच जिरवत असतात. हे मात्र अगदी छान आहे. तर तन्वी मात्र विचार करत असते की चला, बाहेर जायला काहीतरी कारण तर भेटलंय, आता जाऊन त्या वकिलाला भेटणंही महत्त्वाचं आहे. जाऊ दे, एवढं काम तरी करते मी. आणि तीही निघून जाते. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य आता अर्जुनच्या खोलीमध्ये कसल्याशा केसचं डिस्कशन सुरू असतं त्यांचं. तर अर्जुन चैतन्याला सांगत असतो की तो कुठलासा एक माणूस आहे, त्याने दुसरंच कुणाला तरी कंपनीतल्या अडकवून दिलं आणि स्वतः गुन्हे करून बाहेर फिरतोय. तर चैतन्याचं याकडे लक्षही नसतं खरं तर. आणि चैतन्य बोलतो अर्जुनला की अजून एक गुन्हेगार अशीच बाहेर फिरतीये, येते का तुझ्या लक्षामध्ये? त्यावर आता अर्जुनच्या लक्षात येतं की चैतन्य साक्षीबद्दलच बोलतोय. त्यावर अर्जुन बोलतो की हो, आपल्याला तिला शोधायचंय, पण कसं आणि कुठून सुरुवात करावी ना तिला शोधायला, तेच मला काही कळत नाही आहे. आपल्याला तिचा पत्ता मिळायला हवा आहे. नाही, मी इन्स्पेक्टर सावंतांना टीप दिली आहे, ती जिवंत आहे आणि पनवेलमध्येच आहे म्हणून. ते लवकरच तिला शोधून काढतील, सापडेल आपल्याला ती. त्यावर आता अर्जुन विचार करतो की साक्षीला आपण महिपतच्या घराच्या आसपासच कुठेतरी शोधू शकतो. नाही म्हणजे महिपत काही तिला स्वतःपासून जास्त दूर करू शकत नाही आहे, त्यामुळे त्याच्याच घराच्या परिसरामध्ये आसपासच त्याने कुठेतरी तिला दुसऱ्या घरामध्ये वगैरे ठेवलं असणार आहे. आणि ती देखील आधीमधी महिपतला भेटायला येतच असेल. त्यामुळे आपण महिपतच्या घराबाहेर जाऊन आजूबाजूला थोडी चौकशी केली तर कदाचित आपल्याला काहीतरी माहिती मिळू शकेल की त्यांनी कोणी साक्षीला परत तिथे आलेलं पाहिलं आहे का वगैरे. तर आता या साक्षीला कसं शोधायचं काय वगैरे हेच दोघांचं डिस्कशन सुरू असतानाच आता अचानक सायली तिथे येते. पण खरं तर सायलीचं या दोघांच्या बोलण्याकडे लक्षही नसतं. ती फक्त नाश्ता घेऊन आलेली असते दोघांसाठी आणि नाश्ता घेऊन आता ती खाली जाते. त्यावर आता अर्जुन तिला बोलतो की थांब तू, पण ती बोलते की नाही, मला खाली खूप काम आहे, मी जाते. आणि सायली खाली निघून जाते. आता सायली निघून गेल्यानंतर परत एकदा या दोघांचं तेच डिस्कशन सुरू असतं की आता साक्षीला शोधावं तर लागणार आहे. आता त्यावर चैतन्य सांगतो की मला नाही वाटत की ती आपल्याला तिथे सापडेल, महिपतच्या घराच्या आजूबाजूला कुठे वगैरे. आपल्याला तिला पनवेलमध्येच शोधावं लागणार आहे वगैरे असं त्यांचं सुरू असतं बोलणं. तर इकडे ही साक्षी आता सचिनला फोन करते आणि भेटण्यासाठी बोलावते. तर सचिन देखील तिला सांगतो की हो, मी रेडी झालो आहे, मी आता निघतोच आहे इथलं काम आवरून. आणि आता ही सांगते की मी तुला एक लोकेशन पाठवलं आहे, त्या लोकेशनवरच मला भेटायला ये म्हणून, आणि फोन ठेवून देते. तर इकडे हा सचिन विचार करत असतो की आता मी अस्मीला काय सांगू आणि काय सांगून आता मला या घरातून बाहेर पडावं लागणार आहे वगैरे हाच विचार तो करत असतो. तर तेवढ्यातच आता अस्मिता त्या दोघांसाठी नाश्ता घेऊन तिथे येते आणि अस्मिता त्याला बोलते की मला हे असं अजिबातही आवडलं नाही हा तुझं. त्यावर सचिन बोलतो की काय झालं, काय नाही आवडलं तुला? त्यावर ती सांगते की म्हणजे तू स्वतःला हे जे काही असं 4 भिंतींमध्ये कोंडून घेतलं आहे ना, ते मला अजिबात देखील आवडलेलं नाही आहे. त्यावर आता सचिन बोलतो की मी बाहेर आलो तर ते बाकी लोकांना आवडणार नाही, त्यामुळे मग आता मी इथेच थांबणार वगैरे. तर ही अस्मिता मात्र त्याला सांगत असते की किती दिवस झाले आपण कुठे बाहेर फिरायलाही गेलो नाही आहे, तू बाहेर घरात बाकीच्यांसोबत देखील येत नाहीस वगैरे, याचा बाळावर देखील परिणाम होतो, असं तसं वगैरे ती बोलत असते. तर आता हा तिला सांगतो की ठीक आहे,
म्हणजे याला तर बाहेर जायचा चान्सच पाहिजे असतो, कारण याला साक्षीला भेटायचं असतं. तर हाही अस्मिताला सांगतो की हो हो ठीक आहे, अगं खरं तर मला बाहेर जायचं होतं आणि मी पण किती मूर्ख आहे पहा ना, म्हणजे मी अजूनही बदललेलो नाहीच आहे, मी तोच मूर्ख सचिन आहे. नाही म्हणजे बघ ना, आता होळी आहे आणि होळीसाठी मी तुला एखादा नवीन ड्रेस देखील आणून दिला नाही आहे. त्यावर अस्मिता सांगत असते की नाही नाही, मला काही नवीन ड्रेस वगैरे नको आहे. त्यावर आता हा सचिन सांगतो की नाही नाही, असं कसं, माझी इच्छा आहे, त्यामुळे मी स्वतः मार्केटमध्ये जाऊन तुझ्यासाठी छान असा नवीन ड्रेस घेऊन येणार आहे. आणि आता खरं तर त्याने एवढा आग्रह केल्यानंतर ही अस्मिता देखील तयार होते की ठीक आहे. आणि नाश्ता करून आता तो निघणारच असतो सचिन, पण त्याच्याकडे खरं तर काही पैसेही नसतात. आणि आता अस्मितासाठी गिफ्ट आणायला तो अस्मिताकडनंच पैसे मागतोय आणि पैसेही असे मागतोय ना की जसं काय हा खूप बिचारा आहे. आणि आता हा अस्मिताला बोलतो की खरं तर तुला कसं सांगावं ना, मला कळत नाही आहे, म्हणजे तुझ्यासाठी ड्रेस आणायचं तर म्हणालो मी, पण आणि आता अस्मिताला कळतं की ह्याच्याकडे पैसे नाही आहेत. तर ती लगेच जाऊन आता त्याला पैसे आणून देते आणि बोलते की जे माझ्या गोष्टी आहेत त्या तुझ्या पण आहेत. आणि खरं तर याला हेच हवं असतं. तो त्या साक्षी सोबत राहूनही तिच्याकडनं असेच पैसे उकळत असतो आणि आता इथे येऊन अस्मिताकडनंही तो तेच करतोय. तर इकडे हॉलमध्ये आता सर्वजण हॉलमध्येच असतात आणि प्रताप आणि रविराज देखील तोपर्यंत आता मार्केटमधून सगळं काही सामान घेऊन आले आहेत. तर प्रतिमा आता ते सामान चिठ्ठीप्रमाणे आहे की नाही ते चेक करायला जाते, पण चक्कर येते तिला आणि ती चक्कर येऊन आता तिथे खुर्चीवर बसते. तर रविराज, सायली वगैरे लगेच तिला पाणी देतात. आणि आता रविराज सांगतो की हिला ना आजकाल खूप असं थकल्यासारखं होतं वगैरे. तर प्रताप तोपर्यंत आता अश्विनला बोलावून आणतो. आता अश्विन खरं तर प्रतिमाला चेक करतो आणि बोलतो की घाबरण्यासारखं तसं काही नाही आहे, पण तरी देखील आपण उद्या एकदा ब्लड टेस्ट वगैरे करून घेऊयात. त्यावर रविराज बोलतो की नाही, उद्या नको, आपण आजच करूयात. खरं तर आता प्रतिमा नको नको म्हणत असते, पण रविराज बोलतो की ठीक आहे, आजच करूयात आपण ब्लड टेस्ट वगैरे. त्यावर प्रतिमा बोलते की नाही, आज सणाच्या दिवशी काहीही नको, आपण ब्लड टेस्ट वगैरे काय करायचं ना ते उद्याच करूयात. त्यामुळे आता प्रतिमाच्या हट्टासमोर आता रविराजला आणि अश्विनलाही तिचं ऐकावं लागतं. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सर्वजण होळी पेटवत असतात. तर त्याच वेळेस ते होळीतील एक जळतं लाकूड नेमकं प्रतिमाच्या अंगावर पडणार, तोच सायलीमध्ये येऊन प्रतिमाला वाचवते आणि त्यानंतर प्रतिमाची तब्येत खालावते, म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले असतात सर्वजण. तर तेव्हा अश्विन सांगतो की प्रतिमाचं आता हिमोग्लोबिन खूप जास्त कमी झालं आहे आणि त्यामुळेच तिला इतका थकवा येतोय, गरगर येते वगैरे. आणि तिचा ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप असल्यामुळे आता तिला ब्लड द्यायची खूप गरज आहे. तर रविराज तेवढ्यातच बोलतो की तन्वीचाही हाच ब्लड ग्रुप आहे, तन्वी देईल की तिच्या आईसाठी ब्लड. आता खरं तर कधी नव्हे तर रविराजने तन्वीवर विश्वास दाखवला आहे आणि तन्वी हे सगळं काही चोरून ऐकत असते. आणि आता या ब्लड टेस्टवरून तिचं खरं तर ते भांडं फुटणार आहे आणि असं काही होऊ नये म्हणून ती आता गायब झाली आहे. तर तिला आता हा अश्विन फोन करत असतो सतत, पण तिने फोन देखील स्विच ऑफ करून टाकला आहे. आता नाईलाजाने मात्र सायली पुढे येते आणि ती प्रतिमाला रक्त देण्यासाठी तयार होते आणि योगायोगाने आता दोघींचाही ब्लड ग्रुप देखील एकच येतो. आता या ब्लड ग्रुपवरून नक्कीच आता सायली आणि अर्जुन पुढे काहीतरी इन्व्हेस्टिगेशन करून तन्वीचं खरं सत्य जे आहे ते बाहेर काढायचा प्रयत्न करतील. त्यामुळे पुढील एपिसोड पाहायला विसरू नका आणि हा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.